नमस्कार माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज मी TET पेपर 1 पेपर 2 मग कला शाखा असो नाहीतर वाणिज्य शाखा असो किंवा सायन्स, कुठल्याही शाखेमधून तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला TET साठी तयारी करण्यासाठी एक अगदी 5 मिनिटांमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। अर्थात आज TET पात्र होण्यासाठीचं सूत्र, मंत्र आणि तंत्र अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी गेल्या 14 वर्षापासून घेतलेल्या मेहनतीच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। 2008 ची CET झाली, 2010 ची CET झाली, त्यानंतर 13, 14, 16 अशा प्रकारे TET सुरू झाल्या आणि महाराष्ट्रातील तमाम यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांचे आम्ही अनुभव ऐकले। या अनुभवामध्ये TET असो किंवा CET असो, अपात्र ठरलेल्या किंवा अयशस्वी ठरलेल्या अनेक बहुतांश विद्यार्थ्यांचं एक साम्य होतं, एक चूक झालेली होती। काय तर चुकीचे पुस्तक रेफर केली म्हणून, अयोग्य पुस्तके रेफर केली म्हणून तुमचं कष्ट वायाला गेलं, तुमचे पैसे वायाला गेले आणि तुमचा सर्वात महत्त्वाचा वेळ वायाला गेला। चुकीचे पुस्तकं रेफर करणं म्हणजे सध्याच्या आधुनिक युगामध्ये अणुबॉम्बच्या, क्षेपणास्त्राच्या, AK-47, AK-56 अशा आधुनिक शस्त्रास्त्राच्या युगामध्ये तुम्ही आम्ही काठी घेऊन रणांगणावर लढायला जाणार आणि मग होणार काय? पराभव सहज होणार आहे, पराभव सहज होणार आहे। तुम्ही काय करता? कुठलाही पेपर द्यायचा, पेपर 1 असो, पेपर 2 असो, कला शाखा असो, वाणिज्य शाखा असो, तुम्ही काय करता? दुकानात जाता आणि दुकानदाराला म्हणता की चांगलं अमक्या पेपरचं, पेपर 1चं चांगलं पुस्तक द्या, पेपर 2चं चांगलं पुस्तक द्या। पुस्तकाच्या दुकानदारांना तर आतलं पुस्तक वाचून पाहिलेलं नसतं, पुस्तकाच्या दुकानदारांना सगळा सिलेबस समजून घेतलेला नसतो। त्यांचं ते काम नाहीये, ते काम तुमचं आहे की तुम्हाला नेमकं कुठली परीक्षा द्यायची आणि त्याचा सिलेबस काय आहे, त्यातले विषय कोणते आहेत आणि त्या विषयांच्या तयारीसाठी परफेक्ट पुस्तक कोणती आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे। तर तुम्हाला सांगतो की खूप कमी कष्टामध्ये, खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला TET सहजासहजी पात्र होता येईल। स्पर्धा परीक्षेच्या दुनियेमध्ये वर्ग 3, वर्ग 4 या लेवलची ही परीक्षा आणि मग वर्ग 3, वर्ग 4 ची 100 पैकी कुठल्याच परीक्षेचं मेरिट 90च्या आत सध्या लागत नाही। 100 पैकी 90च्या पुढे मेरिट लागतंय। तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, मग तुम्हाला 150 पैकी 90 किंवा 85 मार्क्स पाडायचे तरी 2.5 तासामध्ये, आणि एवढे मार्क्स तरी पडत नाही। 3.5 ते 4% पासिंगचा रेशो का असतो? सगळ्यात महत्वाचं आहे तुमचे शस्त्र म्हणजे पुस्तके चुकीचे। म्हणून हे कुठली पुस्तकं रेफर करायची यासाठी मी अवघ्या 10 मिनिटाचा तुम्हाला एक व्हिडिओ बनवत आहे मी, कारण गेले 4-5 दिवसापासून सर्वांना पुस्तकाची यादी पाठवून दमले अक्षरशः, आणि म्हणून मग तुमच्या या प्रश्नाचं उत्तर कायमस्वरूपीचं तुमच्या मोबाईलमध्येच राहावं यासाठीचा हा माझा छोटासा प्रयोग आहे। ओके, पहिल्यांदा पाहूया आपण TET पेपर 1। मग TET पेपर 1 असेल कला, सायन्स याचा काही फरक नाही। मग याचं काय सिलेबस आहे TET पेपर 1चा? तर त्याच्यामध्ये 1 नंबरला असणारे मराठी व्याकरण, 30 मार्कांसाठी असणारे हे मराठी व्याकरण। याचं चांगलं पुस्तक मोरा वाळंबे आहे, हे सर्व ज्ञात आहे, महाराष्ट्रभर परिचित आहे। आणि मराठी व्याकरणासाठी तुम्ही जर कुठल्या एखादं रेडीमेड किंवा सर्व विषयांचं एकत्रित पुस्तक घेतलं तर तुम्ही त्या विषयामध्ये परफेक्ट होऊ शकणार नाही, आणि म्हणून तुम्हाला स्वतंत्रच पुस्तक घ्यावं लागणार आहे मोरा वाळंबे। जर तुमच्याकडे, तुमच्या मित्राकडे हे जर असेल आणि तुम्हाला दुसरं पुस्तक घ्यायचं असेल तर मराठी व्याकरणाच्या तयारीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता। चला मराठी व्याकरण
यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा विषय पाहूया आपण, अंकगणित किंवा गणित. गणिताच्या तयारीसाठी तुम्हाला नितीन महाले यांचं पुस्तक समजण्यासाठी त्याची मांडणी ही अत्यंत सोपी आहे. आणि त्यानंतर त्याला ऑप्शन म्हणून पंढरीनाथ राणे यांचं सुद्धा पुस्तक खूप चांगलं आहे. झाले. गणितानंतर तिसरा विषय जो आहे तो तिसरा विषय परिसर अभ्यास. खरं तर खूप लोकांना परिसर अभ्यास म्हणजेच माहिती नाही हो. उद्याचं शिक्षक होणार आहे तुम्ही आणि या परिसर अभ्यासामध्ये काय दडलंय हेच कळलं नाही तर फार गंमत आहे. परिसर अभ्यासामध्ये तुम्ही जर पाहिलं आता तर अगदी 3री पासून तर 8वी पर्यंत परिसर अभ्यास आले. मग त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे. या सर्वांच्या समावेशाला परिसर अभ्यास म्हणतात. मग याच्यासाठी तुम्हाला 10वी पर्यंतचे टेक्स्टबुक, शासनानं 8वी पर्यंत जरी दिलेले असेल तुम्हाला 10वी पर्यंतचे टेक्स्टबुक वाचायचे. 2017च्या TETला प्रश्न आला होता, खलाटी म्हणजे काय, दाखवा 8वी पर्यंतच्या कुठल्या पुस्तकामध्ये. 8वी पर्यंतच्या पुस्तकात नाही. आणि मग कुठे, तर महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक तर आहे ना टेक्स्टबुकमध्ये. मग त्या टॉपिकवर काठिण्य पातळी वाढून अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि म्हणून फक्त टेक्स्टबुक सफिशियंट नाही, त्यासाठी तुम्हाला एकनाथ पाटील किंवा प्रकाश गायकवाड या दोघांपैकीचं एक पुस्तक वाचावं लागेल. त्याला ठोकळा असंही म्हणतात. यामध्ये तुम्हाला इतिहास वाचायचा, यामध्ये तुम्हाला भूगोल वाचायचं, यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र वाचायचं, यामध्ये तुम्हाला विज्ञान वाचायचं, यामध्ये अर्थशास्त्र वाचायचं. हा, अर्थशास्त्रावर फार फोकस देऊ नका. पंचवार्षिक योजना किंवा अशा साध्या साध्या मुद्द्यांवरती प्रश्न येतो, बेसिक संकल्पनेवर प्रश्न येतो. तुम्ही या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल. चला, अभ्यास कसा करायचा याची क्लुप्ती तर मी सांगणारच, पण पुस्तकं अगोदर पाहून घेऊया आपण. त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे इंग्लिश. महाराष्ट्रातल्या अनेकांची समस्या असते इंग्लिश. इंग्लिश चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी रेन अँड मार्टिन यांचं मराठी आवृत्ती सुद्धा आलेली आहे, किंवा इंग्लिश कुठलीही घेऊ शकता. रेन अँड मार्टिन यांचं पुस्तक चांगलं आहे. पण जर इंग्लिश खरोखर कच्चे आहे, अगदी साध्या भाषेमधून आपल्याला समजून घ्यायचं, तर बाळासाहेब शिंदेचं इंग्लिशचं पुस्तक सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. यानंतर पुढचं 5व्या क्रमांकाचा 30 आणि आता इथं बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. तुम्ही डीएडला असाल तर डीएडचं फडके प्रकाशनचं पुस्तक घ्यायचं, संपला विषय. याच्या अगोदर कुठली CET TET बघा, त्याच्या बाहेरचा प्रश्नच नाही. त्याच्या बाहेरचा प्रश्न फडके असेल, सुविचार प्रकाशन असेल, नलिनी प्रकाशन असेल, निराली प्रकाशन असेल, नवनीत असेल, या सगळ्या प्रकाशनचा संग्रह करून 2008च्या CETचा विचार करून, 2010च्या CETचा विचार करून, 13ची TET, 14ची, 16ची सर्व TET या सगळ्यांचा विचार केला. आणि आपण या बालमानसशास्त्रासाठी विशेष स्पेशल अशा नोट्स बनवलेल्या. या नोट्स तुम्हाला आपल्या मास्टरमाइंड अकॅडमीच्या ॲपमधून फ्री मिळणार आहेत, PDF स्वरूपामध्ये. एकदम सोपं आहे. ते कशा मिळवायच्या, कशा घ्यायचं हे तुम्हाला सांगतो. जाऊया पेपर क्रमांक 2 कडे. पेपर क्रमांक 2 जो आहे तो पेपर क्रमांक 2 यामध्ये पहिल्यांदा पाहूया आपण कला शाखा. पेपर क्रमांक 2 पुन्हा एकदा 150 प्रश्न. ओपन कॅटेगरीला 90, कॅटेगरी अदर कॅटेगरीसाठी 85, अशा प्रकारचा रेशो. पेपर 1 ला आहे, पेपर 2 ला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग यामध्ये 4 भाग आहेत विषयांचे. यामध्ये कुठले 4 भाग आहेत तर मराठी व्याकरण आहेच. मराठी व्याकरण कुठले आहे, क्लास 3 क्लास 4 साठी तयारी करण्यासाठी तुम्हाला हे 2 पुस्तकं उपयुक्त ठरणार आहे. यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढच्या क्रमांकाचा जो भाग आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्र. आता सामाजिक शास्त्र म्हणजे काय, मग असे जे परिसर अभ्यास होतं ते लहानपणी परिसर अभ्यास आणि मोठं झालं सामाजिक शास्त्र. त्याला स्पर्धा परीक्षेच्या दुनियेमध्ये GK, GS, जनरल अवेअरनेस, सामान्य ज्ञान अशा नावाने ओळखलं जातं. सामान्य अध्ययन कोणी कोणी म्हणतात. मग अशा या सामाजिक शास्त्रामध्ये पुन्हा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा प्रकारचे हे सर्व विषय आहेत. आणि यासाठी पुन्हा तुम्हाला या 2 पैकी एक पुस्तक रेफर करायचे. त्या अगोदर 10वी पर्यंतचे पाठ्यपुस्तकं वाचायची, त्याला पर्याय नाही. ओके. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा विषय, तिसऱ्या क्रमांकाचा जो विषय इंग्लिश. पुन्हा एकदा इंग्लिशच्या तयारीसाठी पेपर 1 आणि कला शाखेचा पेपर 2 यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे काठिण्य पातळी. विषय तेच आहे,
विषय तेच आहे, फक्त तिकडं पेपर 1 ला गणित आहे, इथं तो नाहीये, एवढाच फरक आहे. अदरवाईज सेम आहे, फक्त इथं काठिण्य पातळी जी आहे ती जास्त आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका चेक केलं तर लक्षात येईल. यानंतर पुढचा भाग अर्थातच बालमानसशास्त्र. पेपर 1चं बालमानसशास्त्र आणि पेपर 2चं बालमानसशास्त्र यामध्ये सुद्धा काठिण्य पातळीमध्ये फरक आहे. काही टॉपिक पेपर सेकंडला एक्स्ट्रा आहेत आणि म्हणून फक्त पेपर 2 द्यायचा असेल तर लक्षात राहू द्या, आणि पेपर 1 जर द्यायचा असेल, दोन्ही पण द्यायचे असतील तर पेपर 2च्या बालमानसशास्त्राची तयारी केली की पेपर 1च्या बालमानसशास्त्राची तुमची तयारी होणार आहे. झालं. कला शाखेचं अशा रीतीनं हा दुसरा पेपर आपण सोडला. आता आपण विज्ञान शाखेचा सायन्सचा आपण दुसरा पेपर पाहूया. पेपर दुसरा, मग याच्यामध्ये तुम्हाला पहिला विषय तो तर आहेच मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणासाठी हे पुस्तक आहेत. यानंतर पुढे जर आपण पाहिलं विषय क्रमांक 2 गणित आणि विज्ञान, इथं चेंज आहे. गणित आणि विज्ञान इथं सुद्धा तुम्हाला विज्ञानाची सर्व पाठ्यपुस्तकं रेफर करायची आहेत आणि त्यानंतर गणितासाठी नितीन महाले असतील आणि त्यानंतर विज्ञानासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा भाग जो आहे तो अर्थातच इंग्लिश असणार आहे आणि इंग्लिशसाठी 2 पुस्तकं आपण पाहिले, ते पुस्तकं तुम्हाला इथं उपयोगी पडणार आहे. पुढं पुन्हा एकदा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी पुन्हा एकदा तुम्हाला फडके प्रकाशन पाहायचं आहे किंवा आपल्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे. 2008 पासून आत्तापर्यंत अगदी 2016च्या TET पर्यंत आपलं पुस्तक होतं, मात्र मध्ये गॅप पडला आणि या लेक्चरच्या रेकॉर्डिंग किंवा बाकीच्या तयारीमध्ये हे पुस्तक आपल्याला मिळालं, मार्केटमध्ये आणता नाही आलं. मात्र आपल्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट नोट्स, सिलेबसमध्ये बदललेल्या आलेल्या नव्या संकल्पनांसह त्या नोट्स तुम्हाला मिळणार. ओके. अशा रीतीनं पेपर 1, पेपर 2 आणि या पेपर 2 मधले 2 वेगळे वेगळे प्रकार यांची पुस्तकं पाहिली. पहा, हे पुस्तकं नीट समजून घ्या. हे पुस्तकं हेच घ्या, अदरवाईज रेडीमेड सर्व विषयांच्या एका पुस्तकानं तुमचा घात झालाच समजा. आता राहिला प्रश्न की अभ्यास कसा करायचा. तुमच्याकडे फक्त 2 महिने बाकी आहेत आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा दोन्हीही पेपर द्यायचे असतील तर हा अभ्यास तुम्ही कसा करणार. गेल्या 14 वर्ष मी या शिक्षण शास्त्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि यामध्ये कमी वेळात जास्त रिझल्ट, कमी कष्टामध्ये जास्त यश मिळवण्यासाठी मी काही कन्सेप्ट स्वतःच्या डेव्हलप केल्या. मी काही प्रयत्नानं काही गोष्टी मी निर्माण केल्या. आता मी तुमच्यावर एक प्रयोग करतोय. मी हा जो प्रयोग करणार आहे त्यासाठी माझी पहिली सूचना नीट काळजीपूर्वक ऐका. मी जी सूचना सांगतोय ती सूचना तुम्ही नीट ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. नीट पहा, मी जी सूचना सांगतोय ती तुम्ही नीट ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. आता ज्यांनी मोबाईल हातामध्ये धरलेले आहेत त्यांनी पुढे ठेवा बरं. पहिले चला, स्वयंपाक करणाऱ्या काकू मॅडम तुम्ही सुद्धा बाजूला ठेवा, मोबाईल समोर ठेवा. चला, हातामध्ये मोबाईल घेऊन बसू नका, कारण त्याचा एक प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि त्या प्रयोगाचा रिझल्ट लगेच तुम्हाला दिसणार आहे की आपलं अभ्यासात काय चुकतं आणि काय बरोबर येतं. सर्वांनी मोबाईल समोर ठेवले. ओके, मी तुम्हाला दिसतोय आणि आता पहा प्रयोग सुरू. सर्वांनी आपले दोन्हीही हात वरती करायचे. झाले, सर्वांनी आपले दोन्हीही हात वरती केले. चला सर, तुम्ही हो. ओके, मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, खानदेश असो, सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांनी हात वरती करायचे. झाले, हात वरती झाले. आता हळूहळू हे हात खाली आणायचे आणि हे हात खाली आणून तुम्ही तुमच्या हनुवटीवरती हे हात ठेवायचे. झाले. पहा, आता मी तुमचं निरीक्षण करतोय. जवळपास 99% जणांनी 10,000 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षिका बंधू भगिनींनी हात तुम्ही कुठे ठेवलेत? इथं गालावर ठेवलेत. मी कुठं सांगितले होते हनुवटीवरती ठेवायला? गालावर का? तुम्हीच हात गालावर ठेवले. मी असं म्हटलं होतं का की माझ्याकडे बघून कृती करा? मी 3 वेळा सूचना दिली होती. 3 वेळा काय सूचना दिली होती की मी सांगतोय ती सूचना नीट ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा.
मात्र तुम्ही सांगतोय ते किती ऐकलं तुम्हालाच माहिती, मात्र माझ्याकडे बघून तशी कृती केली आणि मी हात गालावर ठेवले म्हणून तुम्ही बी गालावर ठेवले. हा शिक्षणाचा नियम जो आहे अत्यंत चमत्कार घडवणार आहे. काय तर माणूस डोळ्यानं 83% ज्ञान ग्रहण करत असतो, कानाने फक्त 11% ज्ञान ग्रहण करत असतो. हे का सांगतोय मी? 2 महिन्यामध्ये तुम्हाला किती 10 रिव्हिजन एवढ्या पुस्तकांना मारता येतील? 5 रिव्हिजन मारता येतील? अजिबात नाही. 1 ते 2 रिव्हिजन तुमच्या होणार आहेत. 1 ते 2 रिव्हिजन. मग एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्मरणात ठेवायचं आहे. हे कसं करणार आहेत? तर जेव्हा वाचायला बसाल, जेव्हा लेक्चर ऐकायला बसाल, मग ऑफलाईन असो नाही तर ऑनलाईन असो, पूर्ण फोकस एका आणि एकाच गोष्टीवर व्हायला पाहिजे. वाचन करत असाल तर वाचण्यावर, आणि लेक्चर ग्रहण करत असाल, लेक्चर पाहत असाल, ऐकत असाल तर लेक्चरवर, तरच ते शक्य आहे. कितीतरी जण अभ्यासिकेमध्ये बसतात, कानामध्ये हेडफोन घालतात आणि मग वाचतात. कल्पना करा, कानामध्ये हेडफोन घातलेले, गाणं चालू आहे, तुमचं वाचन चालू आहे, गाणं लागलंय, कहो ना प्यार है. मला सांगा, हे गाणं असं तुमच्या कानामध्ये घुमत असताना तुमच्या डोळ्यासमोर तो ॲरिस्टॉटल मानसशास्त्रज्ञ दिसन, तो प्लेटो दिसल का ऋतिक रोशन आणि आमिषा पटेल दिसन? 100% ऋतिक रोशन आणि आमिषा पटेलच तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होणार. आणि मग परीक्षेला काय कोण प्यारा लिहायचं? म्हणून टीव्ही एकदा अभ्यासाला बसले, मोबाईल टीव्ही बंद करून ठेवा, स्विच ऑफ करून ठेवा. मेसेजची वाट बघायची नाही, कोणाचा मिस कॉल येतोय वाट बघायची नाही, कोणी अजिबात नाही. एकाग्रता हा शिक्षणाचा पाया आहे. फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा, तरच हे शक्य आहे, तरच हे शक्य आहे. आता या सर्वांचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमच्या किमान 2 रिव्हिजन 2 महिन्यामध्ये या सर्व विषयांना व्हायला पाहिजे. यामध्ये पहा, मराठी, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, अगदी काही प्रमाणात इंग्लिश आहे, काही प्रमाणात म्हणतो. हे विषय असे आहेत. बालमानसशास्त्र सुद्धा आहे. हे विषय तुम्ही वाचून अभ्यास करू शकता, वाचून अभ्यास करू शकता. यात मात्र मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण याचे प्रश्न उत्तर वाक्य तुम्हाला सोडवायचे आहेत. मग काय करायचं पहा, गणितासारखे विषय असतील, हे मात्र तुम्हाला उदाहरणं सोडवूनच शिकावं लागणार आहे. मग काय करायचं याच्यासाठी तुम्हाला थोडी आयडिया सांगतो. काय झालं, मराठीचा एक टॉपिक वाचला, मराठीचा एक टॉपिक वाचला आणि तो टॉपिक 40 मिनिटे सुरुवातीला, तुमचा जर अभ्यासाचा गॅप असेल तर 40 मिनिटे एक टॉपिक वाचा. 40 मिनिटे एक टॉपिक वाचल्यानंतर एक 5 मिनिटेमध्ये पॉज घ्या. 5 मिनिटे कशासाठी? पुस्तक बंद करून ठेवा. आणि पुस्तक बंद करून ठेवल्यानंतर त्या 40 मिनिटामध्ये तुम्ही किती वाचले, पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत एकदा स्मरणात आणण्याचा प्रयत्न करा. त्याला कोणी चिंतन म्हणेन, मनन म्हणेन किंवा अजून कुठले नाव असतील, पण स्मरणासाठी जादूच्या कांडीसारखा हा प्रयोग काम करत असतो. स्मरणासाठी प्रचंड उपयुक्त हा प्रयोग आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही महात्मा फुले यांचं चरित्र वाचलं, महात्मा फुले यांचं चरित्र वाचलं आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते काय वाचले हे लक्षात आणायचं. मग काय, महात्मा फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले, खरं तर मूळ आडनाव गोरे होतं. 11 एप्रिल 1827चा जन्म, गाव कोणतं, त्याच्यानंतर शिक्षण कधी सुरू झाले, असं तुम्हाला 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे शेवटच्या पॉईंटपर्यंत 2 ते 3 मिनिटांमध्ये आठवायचंय, संपला विषय. अशा प्रकारचं जर आठवलं, अशा प्रकारे जर तुम्ही उजळणी दिली तर परीक्षेच्या वेळेस तुम्ही विसरत नाही, त्याचा प्रचंड फायदा होतो. चला, स्मरणासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा. हळूहळू 40 मिनिटाचे 50 मिनिटं करा, 50 मिनिटाचे 60 मिनिटं करा. अगदी शक्य असेल तर 1.5 तासापर्यंत जा आणि 1.5 तासाचा अभ्यास, 1.5 तासाचं वाचन, मग तुम्ही पुढच्या 5 मिनिटांमध्ये स्मरण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रचंड फायदा होईल. या प्रयोगाचा खूप उपयोग होईल आणि हा उपयोग अनेकांना झालाय. लाखो सनावळ्या तारखा माझे विद्यार्थी क्रमाने सांगतात. अगदी उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतापासून तर 1947च्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा हा सगळा क्रम
महाराष्ट्रातले 50 शिखरं, भारतातले 50 शिखरं असतील, नद्यांच्या लांबी असेल, हे सर्व अचूक सांगतात. तर हा प्रयोग त्यांनी वापरलाय. या प्रयोगानं त्यांना त्यांची स्मरणशक्ती, त्यांची क्षमता वाढवलेली आहे. बरं, पुस्तकांची यादी तुम्हाला सांगितले. कमी वेळेमध्ये या 2 महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा हे सांगितलं. एक गोष्ट करा, आता ज्यांना अभ्यासाला सुरुवात करायची त्यांनी सर्वात प्रथम पेपर 1 द्यायचा असेल, पेपर 2 द्यायचा असेल, अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न समजून घ्या. तुम्हाला जर प्रश्न कसे येतात हेच माहिती नसेल तर प्रश्नाचं उत्तर सोडवण्याची तयारी तुम्ही कशी करणार? फक्त वाचणार. फॉर एक्झाम्पल, असा प्रश्न आला, विद्यार्थी गणिताचे सूत्र जाणतो आणि परीक्षेला तुम्हाला पर्यायामध्ये विचारला की वरील उद्दिष्ट कोणत्या अध्ययनाच्या प्रकाराचं आहे. मग तुम्ही म्हणाल हे ज्ञान आहे, हे आकलन आहे, हे भावात्मक क्षेत्र आहे, हे बोधात्मक क्षेत्र आहे, हे क्रियात्मक क्षेत्र आहे. तर तुम्हाला प्रश्न जर समजून घ्यायची सवय नसेल तर असं काहीतरी शोधत बसताल. पण तुम्हाला खरं सांगतो, हा प्रश्न चुकीचा आहे. विद्यार्थी गणिताचे सूत्र जाणतो अशा रीतीनं मानसिकरित्या क्रियापदाच्या आधारे उद्दिष्टाचं वर्णन, स्पष्टीकरण केलं जात नाही. कार्यात्मक विधान असतं. विद्यार्थी गणिताचे सूत्र सांगतो असं असेल तर ते उद्दिष्ट आहे, मग ते कुठल्या प्रकारचं आहे. म्हणून लक्षात राहू द्या की अभ्यासाला सुरुवात करत असताना किमान झालेल्या 1-2 प्रश्नपत्रिका पहा, म्हणजे प्रश्न कसे येतात हे तुमच्या लक्षात येईल आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. परीक्षा जवळ आल्यानंतर 15 दिवस बाकी राहिल्यानंतर दररोज 100-150 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची. आपल्या ॲपमध्ये तुम्हाला या प्रत्येक विषयाच्या टॉपिकवर टॉपिक टेस्ट सोडवायला मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला 150 प्रश्नांची 150 गुणांची जशी शासन घेतं तशा प्रकारची टेस्ट तुम्हाला सोडवायला मिळणार आहे. कोणता प्रश्न चुकला, कोणता बरोबर आला, कोणत्या विषयामध्ये तुम्ही जास्त वेळ लावला, हे सगळ्या टेस्टमध्ये मूल्यमापन होत असतं. बरं, आता तुम्हाला याच्या पुढे की आपलं ॲप डाउनलोड करून आपल्या बॅचेस तुम्हाला कशा पाहता येतील याबद्दल 2 मिनिटांमध्ये सांगतो. मास्टर माइंड अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे. वापरास अत्यंत सोपं आणि साधं आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर कुठल्या बॅचेस जॉईन करायची त्यानुसार तुम्हाला त्या बॅचेसमध्ये जायचं. बॅचेस नावाचा ऑप्शन दिसतो. बॅचेसवर क्लिक केलं की एक अधिकचं प्लसचं चिन्ह दिसतं, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कोड मागतं. कोड न मागता तुम्ही फक्त बॅचेसची फी पेड केली, त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवला तर तुम्हाला आम्ही ॲटोमॅटिक त्या बॅचसाठी जॉईन करून घेत असतो. आपल्याकडे 2 दिवसापूर्वीच मानसशास्त्राची बॅच लॉन्च झाली, ती तुम्ही जॉईन करू शकता. इतिहासाची बॅच जॉईन करू शकता. भूगोलाची आहे, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित या सर्व विषयांच्या बॅचेस अत्यंत अल्प दरामध्ये आपल्या सर्वांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या. याचबरोबर अभ्यास करत असताना, नोट्स काढत असताना काही अडचणी आल्यास तुम्ही अवश्य संपर्क करू शकता. 10 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मास्टर माइंड करिअर अकॅडमीची टीम नेहमी सदैव सतर्क असेल. तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासासाठी, या परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या सर्वांकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.